राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शहर अध्यक्ष अनिल अहिरकर के नेतृत्व में पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने नागपुर पुलिस उपायुक्त यातायात विभाग में बढ़ती ट्रैफिक जाम, खराब सिग्नल व्यवस्था और नागरिकों को हो रही परेशानियों के खिलाफ जोरदार नारेबाजी करते हुए निवेदन सौंपा। इस मौके पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने मांग करते हुए नागपुर शहर में यातायात व्यवस्था सुधारने के लिए तुरंत ठोस कदम उठाए जाए और नागपुर शहर के हर चौराहे पर ट्रैफिक पुलिस की तैनाती कर जनता को हो रही समस्याओं का निवारण किया जा सके। 50 वर्षापासून आम्ही म्हणजे मी स्वतः 60-70 वर्षापासून आम्ही बघतो आहे जी अवस्था आज नागपूर शहराच्या या डीसीपी मतानी साहेबांच्या नियुक्तीनंतर शहराची झालेली आहे ती फार गंभीर अवस्था आहे। मध्य नागपूरचे पूर्व नागपूरचे रस्ते सर्व जाम झालेले आहे। कुठूनही कुठे जायला अर्धा तास एक तास उभं राहावं लागते। कोणीही पोलीस अधिकारी कोणीही पोलीस डिपार्टमेंट ट्रॅफिकचं त्या ठिकाणी दिसत नाही। आम्हाला ही शासनाने या वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमची कोंडी केलेली आहे। जोपर्यंत ही ते सोडवणार नाही त्या ठिकाणी त्यांचा निषेध आम्ही केल्याशिवाय ठिकाणी राहणार नाही। जर तुम्हाला ही जबाबदारी पेलत नसेल मतानी साहेब तर तुम्हाला राजीनामा दिला पाहिजे। मतानी साहेबांना हे पेलत नसेल तर त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। तुम्ही सांगा का माझ्याशी जमत नाहीये तुम्ही दुसरीकडे कुठेही जा पण नागपूर शहराच्या नागरिकांना वेटीस धरू नका। आम्ही याच्या आधी पण एकदा निवेदन देऊन गेलेलो आहोत। यांचे डिपार्टमेंटचे पहिले पोलीस वाले ज्या ठिकाणी गर्दी नसते मी तिथे पाहिलेलं आहे 5-5, 6-6 जण एकत्र उभे राहतात, झाडाच्या बाजूने उभे राहतात। म्हणजे ज्या ठिकाणी ट्रॅफिक बिलकुल नाही त्या ठिकाणी उभे राहण्याचं कारण काय ते म्हणतात ड्रंक अँड ड्राईव्ह। अरे शहरात पहिले लोकांच्या वाहतुकीचा प्रश्न महत्त्वाचा आहे, तिकडे लक्ष न देता तुम्ही अशा प्रकारचे कार्य करताय। जवळपास भ्रष्टाचाराचाच हे प्रमुख कारण माझा आरोप आहे। अनेक उदाहरणं माझ्याकडे अनेक व्हिडिओ माझ्याकडे आहे। हे भ्रष्टाचार यांनी बंद केलाच पाहिजे। वाहतूक पोलिसांनी भ्रष्टाचार बंद केलाच पाहिजे। आज तुम्ही ऑटोने नागपूर शहराचा आढावा घेतला, काय दिसलं वाहतूक व्यवस्थेमध्ये? मला एका इतवारीमध्ये कार्यक्रमाला जायचं होतं। कार्यक्रमापर्यंत आम्ही दुसऱ्या रस्त्याने पोहोचून गेलो, परंतु परत पुन्हा पक्ष कार्यालयात आम्ही आमच्या कार्यक्रमात त्या ठिकाणी येत होतो तर सर्वात पहिले आम्हाला बडकत चौकावर जाम लागलं। मग तिथून गाडी दुसऱ्या रोडने काढली तर दुसऱ्या रोडने काढली तर महालवर जाम लागलं। त्यानंतर तिसऱ्या रोडने राम कोलर कडून गाडी काढली, तिथे थांबलो। तिथून मग पुन्हा गाडी परत करून आम्ही शेषीबाग चौकाकडे गेलो, तिथे पुन्हा जाम। एकही पोलीस आहे। शेवटी आम्ही गाडीतून उतरलो व ऑटो केला। माझ्यासोबत आमचे कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर होते, माधुरीताई होत्या। आम्ही पायी चालत गेलो ऑफिसमध्ये कारण की त्या मीटिंगला वेळेवर पोहोचणं गरजेचं होतं। तर अशी अवस्था आमच्यासारख्यांची तुमच्यासारख्यांची करून ठेवलेली आहे। हे कशा हा पगार कशा करता घेतात तुम्ही? जनतेच्या पैशात जनतेच्या करातून आलेला पैसा आहे हा तुमच्यावर आम्ही खर्च करतो। तर तुम्ही जर असा नुसता घरी झोपा काढत असेल, आज वेळ दिली आम्ही 4 वाजताची वेळ दिली होती साहेब तुम्ही। आज आता किती वाजले बघा, 4:30 वाजता आहे। ते अधिकारी आमचं निवेदनही घ्यायला इथे नाही आहे। आम्ही याचा आम्ही तुम्ही डीसीपी वाहतूक विभागाचे जे आहेत त्यांना तुम्ही निवेदन दिलंय? निवेदनची त्यांची वेळ दिलेली आहे, पोलीस डिपार्टमेंटला पत्र दिलं आहे। आम्ही त्यांच्याकडे 4 वाजता येणार होतो, अजूनपर्यंत त्याचा ठिकाणा नाही। इथं आल्यावरही कोणी अधिकारी येत नाही का त्यांच्याऐवजी आम्ही तुमचं निवेदन घेतो बाबा, म्हणजे रस्त्यावर सोडून दिलेलं आम्हाला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता यांना सोडणार नाही। माझे सर्व पदाधिकाऱ्यांना मी आदेश देतो आजपासून ज्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं काम होतंय शहरामध्ये, ड्रंक अँड ड्राईव्हच्या नावावर, हेल्मेटच्या नावावर, व्हिडिओ फोटोग्राफच्या नावावर, हे मला सर्व माहीत आहे। त्यांनी अनेक ठिकाणी रेकॉर्ड तयार केलेले आहे। त्यानंतर यांचे लिफाफे इथपर्यंत कसे पोहोचतात याचाही सर्व डाटा आमच्याकडे आहे। प्रेमाने आम्ही सांगतोय शहरातल्या ट्रॅफिक व्यवस्था सुधारण्याकडे लक्ष द्या, अन्यथा मग आम्ही आमच्या पद्धतीने काम करू। आम्ही शासनामध्ये आम्ही आहोत। आम्ही शासनाला सांगू असे अधिकारी जे निकम्मे अधिकारी आहेत जे शहरामध्ये साधी व्यवस्था ट्रॅफिकची दुरुस्त करू शकत नाही त्यांना या ठिकाणी राहण्याचा काही अधिकार नाही। बांधकामामुळे वाहतूक व्यवस्था खोळंबली अशा पद्धतीचं बांधकाम आजच नाहीये। बांधकाम या शहरामध्ये वर्षभरापासून 2 वर्षापासून गाड्या उचलतात नुसता, बिलकुल गाडी पैसे ओढतात। इथे आल्यावर गाडी 2-2 दिवस उभी करतात। हे गाडी भरून आणलेली आहे, यांचे लागेबांधे आहे, ठरलेलं बाकट म्हणे यांचा, म्हणजे गाड्या उचलून आणतात 2-2। मी आता मध्यंतरी आम्ही इथे आलो होतो, बिचारे जे गाडीमध्ये परमिशन घेऊन ज्या ठिकाणी गाडी व्यवसाय करतात त्यांच्याही गाड्या इथं 2-2, 3-3 दिवस उभे करतात। ते बिचारे पोटा पाण्याचा त्यांचा प्रश्न आहे, कसं करणार?
म्हणजे हे जर जीवावर उठले असेल नागपूर शहराच्या नागरिकांच्या तर आम्ही यांना सोडणार नाही। या प्रसंगी श्रीकांत शिवनकर काही बोलतील असं मला त्यांना सांगायचं आहे। सवाल छोटा सा है। हाँ जी बोलिए। आप कह रहे हैं कि ट्रैफिक जाम है, निश्चित रूप से है, लेकिन ये त्योहार की सीजन है और कुछ कंस्ट्रक्शन का काम चालू, कुछ सड़क का काम चालू है, कहीं सीमेंट का रोड बन रहा है, कहीं मेट्रो का काम चालू है, कहीं ओवरब्रिज का काम चालू है। इसको देखते हुए और त्योहार का सीजन विशेष रूप से इसको देखते हुए आपको लगता नहीं है कि और 2-4 दिन के बाद में ये, लेकिन हम 15 दिन पहले भी आ चुके थे। आज की पोजीशन नहीं है, ये त्योहार शुरू होने के पहले से पोजीशन है। कोई व्यवस्था, लेकिन व्यवहार शुरू होती इधर के रास्ते खाली पड़े ना, देखिए ना सिविल लाइन के जहाँ ट्रैफिक यहाँ का दुकान लगती है यार, तो यहाँ की पुलिस डिपार्टमेंट जो है वहाँ खड़े करो ना। आप घूम जाइए आज पूरे शहर में, आपको हमको आज मैंने जो एरिया बताया इतवारी से लेकर महल और तुम्हारा एसटी स्टैंड रेलवे स्टेशन पूरा घूम के आए, एक पुलिस सिपाही वहां पे दिखा नहीं है। और मेरे पास वीडियो आज वीडियो लिया हुआ है। सँड माफिया फोफावलेला या शहरामध्ये यांचं सर्व लक्षात घेऊन मला सर्व माहिती आहे। माझं तोंड उघडायला लावू नका, त्यांना सांगा या तुमच्या माध्यमातून, जर तुम्ही आमच्या सामान्य जनतेच्या समस्या जर सोडवणार नसेल तर मग आम्हाला ते कसं काम करायचं हे आम्हाला येते। व्यवस्थेमध्ये मतारी सरांचं चांगलं काम आहे। कोण म्हणतात? मग चांगलं काम आम्ही आलो कशा करता इथे? त्यांना आम्ही 4ची वेळ दिली, ते इथे अवेलेबल नाही, ते समजतात काय? त्यांचा पगार आमच्या करातून जातो, ते मालक नाही आहे। त्यांना इथे कामाकरता ठेवलेलं आहे, कार्यकर्ता ठेवला आहे, त्यांनी यंत्रणा लावली पाहिजे। काय यंत्रणा लावत नाही ते? याच्या आधी सुद्धा आम्ही येऊन गेलो। म्हणजे जिथून अर्निंग होते त्याच कामामध्ये लक्ष घालायचं का? सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष घालायचं नाही यांनी। म्हणजे मी स्पष्टपणे बोलतो आहे, आम्ही हॉलिडेमध्ये काम करू ना जनतेकरता। कालच त्यांनी मनाई करायला पाहिजे होती आम्हाला। आज निवेदन दिल्यानंतर काही पाऊल समोर नाही उचलले, त्याच्यानंतर तुमची काय भूमिका राहणार? आम्ही शासनाकडे आम्ही सांगू अशा अधिकाऱ्यांना जे ऐकत नाही आमचं, कारण की आमचंही शासन त्या ठिकाणी आहे, पण यांनी जर ही यंत्रणा 2-3 दिवसात सुधारवली नाही तर आम्ही त्यांना म्हणून इथून आमच्या या अशा अधिकाऱ्यांना, जे अधिकारी सामान्य जनतेचे कामं करत नाही, नुसतं त्यांचं लक्ष दुसरीकडे असते, त्यांना इथून आमच्या शहरातून तुम्ही त्यामुळे कुठेही घेऊन जा बाबा, आमच्याकडे आमच्या शहरात ठेवू नका अशी त्यांना विनंती करतो। कारण की ज्या ठिकाणी हे राहिलेलं आहे तिथले अनुभव मला माझ्या कानावर पुष्कळ आलेला आहे, अजून येतच आहे, अजून येतपर्यंत जेव्हा मी नाव घेतो इथल्या अधिकाऱ्यांचं तर ते सांगतात काय काय यांचे फंडे आहे। मला तोंड उघडायला लावू नका, मला त्यांना सांगा या अधिकाऱ्यांना कसे वसुली होते, कसे लिफाफे जातात हे सर्व आम्हाला माहित आहे। परंतु सामान्य नागरिकांना जर त्रास देत असेल तर त्यांना आम्ही सोडणार। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी या ठिकाणी मजबूतीने उभी आहे, निषेध करा जोरदार। सन त्योहार है तो वहाँ पर यंत्रणा होनी चाहिए क्या? नागरिकों को उनके हाल पर छोड़ना ये वाजिब है क्या? अगर सन त्योहार है और सभी को मालूम है कि इसमें स्थिति बिगड़ती है तो ऐसे में ट्रैफिक की एक ऐसी यंत्रणा होनी चाहिए कि जहाँ जहाँ पर ट्रैफिक का कंजंक्शन हुआ है वहाँ पर से किसी ने फोन किया तो तुरंत उनको सुविधा मिलनी चाहिए, उनकी यंत्रणा वहाँ जानी चाहिए, उनका स्टाफ वहाँ जाकर वो सारी स्थिति को सुधारना चाहिए, यही उनकी जवाबदारी है। लेकिन यहाँ डीसीपी मतानी आने के बाद में ट्रैफिक व्यवस्था की धज्जियां उड़ गई है। उनके कानों तक कई तकरारें आई लेकिन उनके कानों तक जू नहीं रेंगती है। ऐसे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हमारे आरोप है। उनका काम सिर्फ इतना है कि डिको फॉर्म के माध्यम से लोगों की गाड़ी उठाओ, हॉस्पिटल में जो पेशेंट्स वहाँ पे भर्ती करने के लिए जाते हैं इमरजेंसी में, उनकी भी हॉस्पिटल के सामने गाड़ी उठाओ और उनकी प्रताड़ना करो। अगर वाहतुक पुलिस और ट्रैफिक पुलिस इसके लिए है तो ये नागरिकों के साथ में प्रताड़ना है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागरिकों की प्रताड़ना सहन करेगी नहीं और उसके बारे में आवाज उठाएंगी। एक दिन ऐसा आएगा कि ये डिको फॉर्म की सारी गाड़ी हम रोक देंगे और किसी भी नागरिक की गाड़ी हम उठाने नहीं देंगे। इतना मैं इस मौके पर कहना चाहता हूँ। हा उत्सव आहे, उत्सव असताना पण पोलिसाचं कर्तव्य काय आहे की त्या नियंत्रण जी भीड आहे ती बाजूला करणं। माझ्याजवळ आत्ताचा प्रूफ आहे व्हिडिओ महालचा की ज्याच्यावर एक पण पोलीस व्यक्ती तिथे नव्हता, म्हणून आम्ही ऑटो पकडावा लागला। तुम्हाला आज मी व्हिडिओ याच्यासाठी आणला की उद्या चालून पोलीस विभागातले लोक काय म्हणतील की आमचे वाहतूक तिथे होती। हे पहा, आज अर्धा तास थांबून हा व्हिडिओ आम्ही महालला काढलेला आहे। इथे मग पोलीस का नव्हती? वाहतूक पोलिसाचं कर्तव्य नव्हतं का? हे
महाल शहरात तुम्ही म्हणता की आज आता उत्सव आहे, गणपती आहे. आमच्या अजनीचं पोलीस स्टेशनचं ते पहा ना सर, रेल्वे स्टेशन, तिथे तर एकी मला पोलीस दिसत नाही 4 रस्ते असताना. तिथे किती प्रकारचे ऍक्सिडेंट होतात. धनवट्टे नॅशनल कॉलेजच्या बाजूनी तिथे कुठे जातात, तिथे कोणता उत्सव आहे? अजनी पोलीस स्टेशनला कोणता उत्सव आहे? एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, तिथे कोणता उत्सव आहे? हे मी आज स्वतः काढलं सर, अर्धा तास. महालचा हा व्हिडिओ आहे.